तर नमस्कार, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ आहे ना, व्हेजिटेरियन लोकांसाठी नाही मित्रांनो, माफी असावी. कारण आज आहे ना, आज तुम्हाला मटण बघायला भेटणार आहे आपल्या चॅनलवरती. मटण कसं कापतात. तर आता मिरगाचा महिना चालू झाला आहे आणि मिरगाच्या महिन्यामध्ये इकडं आमच्या भागामध्ये ना भरपूर सारी कोंबडं बकरे कापत असतात. तर आज वाट्यावरचं मेंढरू आहे, ते मेंढरू आपल्याला कापायचं आहे. तर त्याचा व्हिडिओ मी बनवणार आहे. तर नक्कीच तुम्ही व्हेजिटेरियन असाल, नॉनव्हेज नसेल खात, तर तुम्ही व्हिडिओ स्किप करू शकता. तर चला, आपण लोणी मार्केटवरून मेंढरू आणलं होतं, तुम्हाला दाखवलं होतं. आज मिरगाचा आज दिवस आहे, तर त्या दिवशी ते कापतात. त्यांनी कापण्यासाठी आमंत्रण दिलं आपल्याला. तर चला, आपण कापायला चाललो आहे. तर जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी सॉरी, तुमच्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे. तर चला, व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर ह्या साईडला मेंढरू घेऊन चाललो आहे. इकडे विजय शेठ आहे, पुढे मेंढी पकडली. तर मग ज्या देवाची पूजा, त्यांचा मोहन देव म्हणून आहे, त्यांच्या बेड येतील त्या देवाला मस्तपैकी नैवेद्य दावून, श्रीफळ फोडून, त्याला शेंदूर वगैरे लावून विजय शेठनी त्या देवाची पूजा केली. जंगलामध्ये असा मोठ्या सायरीच्या झाडाखाली, जांभळीच्या झाडाखाली हा देव आहे. त्यानंतर आपल्या मेंढराची पण पूजा केली, त्याची बळी द्यायची होती. यांची 3 ते 4 वर्षातून एकदा या मेंढराचं बळी दिला जातो त्यांच्या देवाला, अशी पूर्वजांची समज आहे. तर चला, मेंढरू घेऊन आता चाललोय आपण. तर मेंढरू खूप डेंजर होतं. तर चला, फायनली मेंढरू कापून झालं होतं. त्याचा कातडी जो आहे तो पहिल्यांदाच आपण काढत होतो, त्यामुळं एकदम हळू आणि जास्त पटपट असं आपलं काम चालू होतं. तर चला, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल, तुम्ही अजून मेंढराचं कातडं काढताना बघितलं असेल, नक्की बघा. अशा पद्धतीने मेंढराचं जो वरचं भाग आहे कातड्याचा तो काढला जातो. तर केस भरपूर असतात, त्याच्यामुळं एकदम बोकडापेक्षा मेंढरू केसांमुळं कापता येत नव्हतं आपल्याला, कारण बोकड तर आपण प्रत्येक वेळेस कापत असतो. चला, मस्तपैकी इथं त्याचे आपण पहिल्यांदा पाय मोकळे करून घेऊयात, मग त्याला झाडाला टांगावं लागेल आपल्याला. तर असं मेंढरू कापलं जातं आमच्याकडं, मी पहिल्यांदाच कापतोय. तर तुम्ही कमेंट करून सांगा कसं वाटतं तुम्हाला, बरोबर येते की नाही आपल्याला कापता. तर मस्तपैकी पाय मोकळे करून झाले, ते मग विजय शेटला म्हटलं उचल आणि आपण आता त्याला घेऊन झाडाला टांगूयात. तर झाडाला रस्सी पण छोटीच होती, झाडाला वरती करून त्याला मस्तपैकी वरती, कारण तिचे पूर्ण जे कातडे ते काढणे खूप अवघड असतं. त्यावेळी ते कातडं काढायला घेतलं आम्ही, परंतु रस्सी बारीक असल्यामुळे तुटण्याची भीतीच होती. तरी आपलं पटपट असं काम चालू होतं. तर फायनली अशा पद्धतीने आपलं त्याचं छाल म्हणजे कातडं काढायचं काम चालू आहे.
भरला तर सगळे काटून वगैरे झाल्यानंतर आपल्याला 17 वाटे घालायचे होते. मस्तपैकी वाट्यावर मेंढरू घेतलं होतं आणि वाट्यावरचा मेंढराचा मस्तपैकी कार्यक्रम इथं आपला झालेला होता. एकदम 17 वाटे, कारण सार्वजनिक त्यांना बनवायचं नव्हतं, त्यांना वैयक्तिक घरी प्रत्येकाला बनवायचं होतं. तर चला हे 17 असे वाटे, आपल्या सगळे वाटे घालायचं पण काम आपल्याकडे दिलं होतं त्याने. तर वाटीने असं मस्तपैकी छोटे वाटे, तर 1-1 किलोचा साधारण वाटा आला असेल. तर अशा पद्धतीने 17 किलो मेंढा पडला होता, 17-20 किलो 17 किलोच्या आसपास. तर चला अशी सगळी मंडळी वाटे न्यायला आलेली आहेत. तर प्रत्येकाला 1-1 वाटा भरून दिला. तर चला मित्रांनो, आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा. चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा.